आमचे सन्मित्र प्राध्यापक युवराज पाटील सर आपल्यासाठी व्याख्यानासाठी आलेले आहेत। युवराज पाटील सर आणि सरांसोबत विजय सर त्यांचे बंधू हे दोघेही कारगुटीहून खास तुमच्यासाठी संवाद साधण्यात आलेले आहेत, तर त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया। बऱ्याचदा असं होतं युवराज पाटील सर हे आपले घरचे मेंबर आहेत, कारण सर तसं पूर्ण महाराष्ट्र गाजवतात, पण गडिंग्लज आणि त्यामध्ये अभिनव हे त्यांचं दुसरं घरच आहे। कारण जे आपले विद्यार्थी फाउंडेशनचे इथे बसलेले आहेत त्यांनी तर सरांना कित्येकदा ऐकलेलं आहे। सरांचे व्याख्यानं आपल्याकडं महिन्याला एक होत असतात आणि तुमच्यासाठी ही एक परभणी म्हणून आपण आज सरांना आमंत्रित केलेलं आहे। बरेच विद्यार्थी असे आहेत जे मराठी मीडियममधून आलेले आहेत, काही सेमीमधून आलेले आहेत, काही इंग्लिशमधून आहेत, काही CBSE चे वगैरे आहेत। म्हणजे आपल्याकडे थोडासा मिक्स ऑडियन्स आहे आणि हा मिक्स ऑडियन्स काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना कदाचित 8वी 9वी 10वी मध्ये बेस चांगला झाला असेल, त्यांना काही आता ब्रिज चालू आहे आपला, त्या ब्रिज मध्ये पटपट उत्तर देता येतात। पण काही आमची मराठी मीडियमची विद्यार्थ्यांना थोडीशी पहिल्यांदा लाजरी असतात, थोडीशी गुजरी असतात, त्यामुळे ती थोडीशी ओपन अप होत नाहीये। पण त्यांना सुद्धा हे व्याख्यान जे आहे ते खूप सुंदर व्हावं म्हणून आम्ही हे आयोजित केलेलं आहे। आपल्या विद्यार्थ्यांच्यामध्ये गुणवत्ता खूप चांगली आहे आणि त्या गुणवत्तेला थोडासा वाव मिळावा म्हणून अभिनवची स्थापना झाली आणि हे खूप सुंदर पद्धतीनं जे लावलेलं वृत्त आहे त्याचं वाढतं आहे। फक्त एक अनाउन्समेंट आपल्याला उद्या करायची होती म्हणून मुद्दा मी आजच करतो की परवा दिवशी जवळपास JEE मेन्सचा सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट लागलेला आहे आणि सेकंड अटेम्प्टचा रिझल्ट लागल्यानंतर तर सांगायला खूप अभिमान आहे की गडिंग्लज तसं ग्रामीण भाग मानला जातो, टायर 3 सिटी आहे गडिंग्लज आणि आपल्याकडे गडिंग्लज, आजरा, चंदगड, बुदरगड, कागल या 5 तालुक्यामधले बहुतांशी विद्यार्थी आहेत जे ग्रामीण भागाशी निगडीत आहेत, ज्यांच्याकडे भौतिक सुविधा सुद्धा नाहीये। पण त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मधून आपल्याकडं टोटल जवळपास 250 विद्यार्थी ए ग्रुपसाठी होते, PCM साठी, त्यामध्ये जवळपास 90 विद्यार्थी जे ॲडव्हान्सला क्वालिफाय झाले, जवळपास 90 विद्यार्थी। खूप मोठा आकडा आहे जर ग्रामीण भागाचा विचार केला तर। त्यामुळं त्या सगळ्या विद्यार्थ्यांचं आपल्याला सत्कार सुद्धा करायचे आहेत, ते आपल्याला उद्या करायचे आहेत, तर त्यासाठी आपण स्पेशल नियोजन केलं आहे, तुम्हाला नंतर सूचना दिल्या जातीलच। पण आजचं हे व्याख्यान फक्त तुमच्यासाठी आहे, तर मी युवराज पाटील सर आणखी विजय पाटील सर या दोघांचंही आपल्या या प्रांगणामध्ये सहर्ष स्वागत करतो आणि एक अभिनव मार्फत ऍक्च्युली ते सत्कार कधी स्वीकारत नाहीत आपल्याकडून, पण तरीही एक छोटंसं प्रेम व्यक्त करण्याची संधी आम्हाला मिळावी, फक्त एवढीच फक्त विनंती आहे। थँक्यू सर। मी जास्त वेळ घेणार नाहीये, मी डायरेक्टली माईक युवराज पाटील सरांकडे हँडओव्हर करतोय। हे पुढचा 1 तास 1.5 तास हा तुमच्यासाठीच आहे, त्यामुळं खूप छान पद्धतीनं तुम्ही हे ऐकावं आणि जिथे शक्य आहे तुम्ही त्या नोट्स काढायला सुद्धा हरकत नाहीये। पण हे मार्गदर्शन तुमच्या लाईफमधलं खूप लाईफ चेंजिंग असणार आहे, एवढंच फक्त इथं बोलतो आणि थांबतो। थँक्यू। गुड मॉर्निंग। अभिनव अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष आणि माझे मार्गदर्शक मित्र माननीय अमोल पाटील सरांनी आता या कार्यक्रमाचा हेतू आणि उद्देश तुम्हाला सांगितला। मी 2 महत्त्वाच्या अजून सूचना देतो आणि मग तुमच्याबरोबर गप्पा मारायला सुरुवात करतो। पहिली महत्त्वाची गोष्ट अशी, सरांनी सांगितले ते विसरून जा आणि माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन आहे तो बदला। मी व्याख्याता म्हणून या ठिकाणी आज उपस्थित नाहीये, मी आज तुमच्याच बरोबर फक्त काही महत्त्वाच्या विषयांच्यावरती गप्पा मारण्यासाठी इथं आलो। त्यामुळं
तुम्ही खाली बसलाय, समोर कोणतरी मार्गदर्शन करतंय, काहीतरी तत्वज्ञानात्मक सांगतंय, आम्हाला सल्ला देतंय, अशा हेतून हे व्याख्यान अजिबात ऐकू नका. तर या हेतून ते व्याख्यान ऐका की तुमच्या वयात असताना माझ्या आयुष्यात मला जे जे प्रश्न पडले, जिथं जिथं माझं कन्फ्युजन होत होतं, जिथं जिथं मला अडचणी येत होत्या, त्या अडचणी काळाप्रमाणे वयाप्रमाणे मी थोडासा पुढं सरकत गेल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. आणि तुमच्या वयात काय प्रश्न पडतात, कुठल्या अडचणी येतात, कुठं तुम्हाला संघर्ष करावा लागतो, याच्यावरती फक्त तुमच्याबरोबर चर्चा करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, टाळ्या वाजवून मला थांबवावं लागणार नाही असं बोलेन, इतपत बोलेन आणि थांबेल. त्यामुळं बोर झालं, काहीतरी खूप वेगळं सांगितलं असं होणार नाही. मित्रांनो, जसं सरांनी आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही 10वी झाल्यानंतर आता तुम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालेले आहात. 10वी झाली की बऱ्याच वेळा मार्गदर्शन करणाऱ्यांची संख्या वाढते. इव्हन 10वीच्या वर्गात असतानाच मार्गदर्शन करणाऱ्यांची संख्या वाढते. एखाद्या पाहुण्याचा फोन येतो परीक्षेच्या अगोदर, आठवतं तुम्हाला? आणि मग तो पाहुणा विचारतो, कसा काय चाललाय अभ्यास, कसे गेले पेपर, जणू यांची पोरं कुठंतरी नासातच काम करतात. याच्या घरातली पोरं MIDC आणि बऱ्याच वेळा ते आपल्याला प्रश्न विचारत असतात आणि आपला ताण वाढतो, टेन्शन वाढतं. हे माझ्या बाबतीत पण घडलं. पुढं मी काय केलं तर त्या पाहुण्यांचे नंबरच ब्लॉक करून टाकले. जे मला अभ्यासाच्या बाबतीत विचारायचे किंवा जे मला प्रश्न विचारायचे, कसं चाललंय तुझं, कसा चाललाय अभ्यास. आता हे 10वी सुरू झालं की तुमचं होतं, 9वी संपल्यानंतर तुमचं बालपण संपलेलं असतं. साधारण 8वी 9वी नंतर तुमचं बालपण संपतं. बालपण संपतं म्हणजे काय, तुम्हाला करिअरचे वेध लागतात. भविष्यात आपल्याला काय करायचं आहे या प्रश्नाची उत्तरं तुम्ही शोधावीत, याच्यासाठी आजूबाजूला ज्या व्यवस्था असतात त्या मार्गदर्शन करतात. कुठल्या? पालक नावाचा एक घटक असतो आणि त्या पालकांना तुम्ही 6वी 7वी सोडली की तुम्ही सिरियस व्हावं असं वाटत असतं. कुठल्या कुठल्या गोष्टीत सिरियस व्हावं असं वाटतं? तुम्ही अभ्यासामध्ये सिरियस व्हावं, तुम्ही निर्णय घेण्यामध्ये सिरियस व्हावं, तुमच्या वागण्यात बोलण्यात बदल व्हावे अशी पालकांची अपेक्षा असते. शिक्षकांचीही ती अपेक्षा असते. आणि ते बोलता बोलता आता आपल्याला असं म्हणतात, आता लहान नाही राहिलास तू किंवा आता लहान नाही राहिली तू. म्हणजे याचा अर्थ काय, तर आपलं बालपण संपलं आणि आपण भविष्याच्या दृष्टीने विचार करायला आपण खरं तर सुरुवात केली पाहिजे. मी एक प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधूयात. घरामध्ये मिक्सर खरेदी करायचा आहे आणि घरामध्ये त्या 3-4 वर्षाचं बाळ आहे. त्या 4 वर्षाच्या बाळाला घेऊन त्याच्या आई वडील दुकानाकडे निघालेत. 4 वर्षाच्या बाळाला त्या मिक्सर मधलं काही कळतंय का? नाही. आई वडिलांना काय कळते? त्या बाळाच्या आई वडिलांना तरी काय कळतंय? त्यांनाही मिक्सर मधलं काही कळतं. पण त्यांचा असा समज असतो की त्या 4 वर्षाच्या बाळाला काही कळत नाही. तेही त्या मिक्सर मधले तज्ञ नसतात, त्यांनाही त्या मिक्सर मधली फार वेगळी जाणीव असते अशातला भाग नाही. परंतु त्यांना असं वाटतं की आपण वयानं मोठे झालोय म्हणून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, कळतात. खरं तर तुम्ही आता या वयाचे आहात की तुमच्याकडे समज आहे, निर्णय घेण्याची तुमच्याकडे ताकद आहे, ती क्षमता आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींच्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये अडथळे आणि त्याच विषयावरती मी तुमच्याबरोबर संवाद साधतोय. प्रश्न असा आहे, स्वप्न ठरलं का? आणि ते ठरलं नसेल तर या क्षणाला शिक्षण बंद करायचं आणि काम करायला सुरुवात करायची. मी हा प्रश्न का विचारतोय? तुमच्या आयुष्यातली 16 वर्ष निघून गेलेत, 15 ते 16 वर्ष निघून गेले आणि तुम्ही सलग 10 वर्ष तुमच्या आयुष्यातला बहुतांश वेळ शिक्षण नावाच्या गोष्टीला घालवलाय. याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय केलंय हा प्रश्न स्वतःला एकदा विचारून बघा की शिक्षण घेण्याव्यतिरिक्त या 10 वर्षात मी प्रोडक्टिव्ह असं काही केलंय का? तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं? नाही. सकाळी तुम्ही उठल्यानंतर 8-9 वाजल्यापासून ते रात्री 7 वाजेपर्यंत शाळा, अभ्यास, शाळा याच गोष्टीसाठी तुम्ही वेळ घालवलाय. मग वयाची 10 वर्ष तुम्ही ज्या
गोष्टीसाठी वेळ घालवलाय ते 10 वर्ष पुढं कुठं घेऊन जायचं हे जर तुम्हाला माहिती नसेल तर कशासाठी आयुष्यातली 10 वर्ष घालवली? काय गरज होती तुम्हाला आयुष्यातली 10 वर्ष घालवायची? जी 10 वर्ष ज्या क्षेत्रासाठी तुम्ही घालवले ते पुढे जाऊन कुठं घेऊन जायचंय हे जर माहिती नसेल तर शिक्षण बंद केलेलं बरं. त्या शिक्षणाची आपल्याला गरज नाहीये. उदाहरणार्थ फुटबॉलच्या मैदानावरती तुम्ही फुटबॉल खेळताय आणि त्या फुटबॉलच्या मैदानावरती गोल पोस्ट नाहीये. काय होईल? दिवसभर तुम्ही बॉलला किक मारत राहाल, रिझल्ट काही येईल? निष्कर्ष काही निघेल? काहीही निष्कर्ष असणार नाही. तुम्ही दिवसभर फक्त त्या बॉलला किक मारत राहाल, शेवट त्या खेळाचा होणार नाही. तसं तुम्ही तुमच्या आयुष्याचा गोल पोस्ट ठरवलेला नसेल तर हे घेतलेलं ज्ञान, तुम्ही करत असलेला आता देत असलेला वेळ कुठं नेऊन टाकणार आहात? आणि हे जर आपल्याला पहिल्यांदा माहिती नसेल तर ते माहिती करून घेणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. पहिली गोष्ट काय तर आपल्या आयुष्याचं स्वप्न आणि ध्येय ठरायला पाहिजे. स्वप्न सत्यात उतरतात, स्वप्न सत्यात उतरतात, पहिल्यांदा ते ठरायला पाहिजे. जर तुम्ही प्रामाणिकपणे स्वप्न ठरवत नसाल तर आपल्याला त्याचा काही उपयोग होणार नाही. काही मुलं करतात, त्यांच्या स्वप्नांचं काय असतं? तुलना करायची, आजूबाजूला बघायचं, मग कुणीतरी म्हणतं म्हणून तो निर्णय घ्यायचा. म्हणजे काय? मामाचा मुलगा इंजिनियर झालाय, त्याला खूप चांगलं पॅकेज आहे, तो कुठेतरी बेंगलोरला काम करतोय म्हणून मला इंजिनिअरिंगला जायचं आहे. मावशीचा मुलगा डॉक्टर आहे म्हणून मला डॉक्टरकीला जायचं आहे. तुम्ही तो मुलगा डॉक्टर झालाय किंवा तो मुलगा इंजिनियर झालाय किंवा ती मुलगी इंजिनियर झाली, ती मुलगी डॉक्टर झाली म्हणून जर तुम्ही या क्षेत्रात येत असाल तर तसं यश मिळत नाही. तुम्हाला बिंबीच्या देठापासून आतून काय वाटतंय या प्रश्नाचं उत्तर स्वतःला शोधायचं असतं, दुसऱ्याकडे बघून नाही. त्याच्या आयुष्याचं स्वप्न, त्याच्या आयुष्याचं ध्येय हे त्यानं त्यावेळी ठरवलंय आणि तो त्या दिशेने वाटचाल करत चाललाय. माझ्या आयुष्याचं स्वप्न ठरवायला मला आतून काय वाटतं हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ते स्वप्न ठरवता येत नाही आणि त्या दिशेने वाटचाल देखील करता येत नाही. असं सांगितलं की तुमच्यासमोर एक प्रश्न असतो जो मगाशी अमोल पाटील सरांनी सांगितला. सर, आमचे आई वडील शेतकरी आहेत, आम्ही ग्रामीण भागातून आलोय, आमची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाहीये. स्वप्नांच्या मध्ये हे अडथळे येत नाहीत, तुमच्या ध्येयामध्ये हे अडथळे येत नाहीत. तुम्ही कुठल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलाय महत्वाचं नाहीये. तुमची आर्थिक परिस्थिती काय आहे अजिबात महत्वाचं नाहीये. तुमचा सामाजिक परिसर काय म्हणतोय महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे तुमच्या काळजात काय आहे आणि तुमच्या मनगटात काय आहे, तुमच्या डोक्यात काय आहे, तुमच्या कृतीत काय आहे, याच्यावरती तुमच्या आयुष्याचं यश अवलंबून असतं. बरं, हे वाक्य सांगितलं की तुम्हाला असं वाटतं सर मोटिवेशनच्या दिशेने हे वाक्य सांगणं फार सोपं आहे. उदाहरण देऊ? आपण ज्या हॉलमध्ये बसलोय त्या हॉल पासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती मुरगुड जवळ यमगे नावाचं गाव आहे. त्या यमगे नावाच्या गावातला एक मुलगा 10वी पर्यंतचं शिक्षण त्यानं ग्रामीण भागात शाळेत केलंय. त्याला 4 भाषा येतात, 4 भाषांच्या वरती त्याचं प्रभुत्व आहे आणि मागच्या 1 वर्षाच्या पूर्वी IPS अधिकारी म्हणून सिलेक्ट झाले. बिरदेव डोले साहेब. मेंढपाळाच्या पाठीमागे त्याचे आई वडील फिरतायत. मी इथं असलेल्या प्रत्येक दिदी आणि दादाला हा प्रश्न विचारतो, काय सुविधा द्यायला पाहिजेत आपल्याला आई वडिलांनी याच्यापेक्षा? काय दिलेलं नाही आपल्या आई वडिलांनी आतापर्यंत आपल्याला? या प्रश्नाचं उत्तर एकदा शोधून बघा ना. म्हणजे तुम्ही कुठल्या कुटुंबात जन्माला आलात हे महत्वाचं नाहीये. तुम्ही मर्सिडीज गाडीतनं फिरत असाल, तुमच्या आई वडील इनोवा गाडीतनं तुम्हाला इथं कदाचित आणून सोडत असतील, सोडून आणल्यानंतर तुम्ही काय करता हे जास्त महत्वाचं. गाडी वडिलांची आहे, बंगला वडिलांचा आहे, इस्टेट वडिलांचे आहे. आपलं अस्तित्व काय आहे? आणि हे आपलं अस्तित्व शोधणं म्हणजे स्वतःच्या आयुष्याचं स्वप्न शोधणं. आणि तुम्ही कुठल्याही कुटुंबात जन्माला आला तरी स्वप्न पूर्ण करण्याचा अधिकार तुम्हाला निसर्गाने दिलाय. तुम्ही दिसताय कसे, तुम्ही काय खाताय, कुठं राहताय याला काडीचाही अर्थ राहत नाही. तुम्ही यश संपादन केल्यानंतर या सगळ्या गोष्टी मागे पडतात. उदाहरण देतो. समजा एक मुलगा इनोवा गाडीतनं फिरतोय, त्याचा रिझल्ट योग्य आला नाही आणि एक दुसरा मुलगा ज्याच्या घरात मोटरसायकल देखील नाही, तो UPSC ला MPSC ला पहिला आला, तो मेडिकलला सिलेक्ट झाला. काय होईल सर? साधी गोष्ट आहे. त्या गावातले आणि आजूबाजूचे नेते संध्याकाळी बुके घेऊन घराकडे येतील, हायवेला डिजिटल लागतील. तिथं त्याचा रंग मॅटर करत नाही, तिथं त्याची आर्थिक परिस्थिती मॅटर करत नाही, त्याचे आई वडील कोण आहेत ही गोष्ट मॅटर करत नाही. यश ही एकच गोष्ट त्याला त्या डिजिटल पर्यंत घेऊन जाते, मंत्र्यांना दारात यायला लावते.
त्याचं कर्तृत्व असेल तर त्याच्या कुठल्याही परिस्थितीचा त्याच्यावरती इफेक्ट होत नाही. स्वप्न कशी बघायची असतात? मी माझं एक लाडकं उदाहरण आहे, बऱ्याच जणांनी ते ऐकलंय तरी सांगतो. स्वप्नातून सत्याकडे नावाचं एक पुस्तक आहे, लहान आहे, 80-90 पानाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये माधुरी शहानबागांनी कल्पना चावला नावाच्या मुलगीची एक स्टोरी लिहिली. काय आहे ती? 1947 ला देश स्वातंत्र्य झाला. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान नावाचे 2 देश तयार झाले. या देशातली काही लोक तिकडे जात होती, तिकडली काही लोक इकडे येत होती आणि अशाच एक कुटुंब पाकिस्तानात भारतात आलं. उदरनिर्वाहाचं साधन देखील त्यांच्याकडे नव्हतं, म्हणजे पोट भरून खाण्यासाठी कुठलंही काम नव्हतं. दिल्लीमध्ये आल्यानंतर तिथं त्यांनी विचार केला, आपण शहरात नाही राहू शकत, तेवढी आर्थिक परिस्थिती नाही. म्हणून दिल्लीपासून 150 किलोमीटर अंतरावरती कर्नाळ नावाचं एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये त्यांनी राहायला सुरुवात केली. सुरुवातीला पोट भरण्यासाठी म्हणून काय काम करायचं, तर पत्र्याच्या पेट्या तयार करण्याचं काम त्यांनी सुरू केलं. त्या विकायच्या, त्याच्यातून मिळणारे पैसे त्याच्यावरती घराचा उदरनिर्वाह चालवायचा. पुढं त्या घराचा खर्च चालणं शक्य नाही त्या पत्र्याच्या पेट्यांच्या वरती, कारण खर्च वाढत होता, महागाई वाढत होती. ती वाढते, तुम्हाला माहिती आहे. आता 4 महिन्यापूर्वी सिलेंडर काय होतं आणि आता सिलेंडर काय आहे, घरात एकदा विचारून बघा. महागाई वाढत होती आणि त्या कुटुंबात तुमच्या वयाचा एक कोवळा मुलगा होता, 10-12 वर्षाचा कदाचित असेल. त्याच्या लक्षात आलं की याच्यावरती आपल्या घराचा उदरनिर्वाह चालणार नाही. म्हणून पत्र्याच्या पेट्या तयार करण्याचा जो कारखाना आहे, जे दुकान आहे, त्याच्या बाजूला त्या मुलगानं पंक्चरचं दुकान सुरू केलं. आता दोन्ही दुकानातून येणाऱ्या पैशात त्याच्यावरती त्या घराचा खर्च चालू लागला. एक दिवस एक घटना घडली. एका गाडीचा टायर पंक्चर झाला होता, म्हणून ती गाडी त्या पंक्चरच्या दुकानाच्या दारासमोर थांबली. ह्या मुलग्यानं बघितलं आणि त्या मालकाला सांगितलं की माफ करा, या गाडीचं पंक्चर निघू शकत नाही, कारण संपूर्ण टायरवरचा खराब झालाय, तो फाटलाय मध्ये. मी किती जरी पंक्चर केलं काढलं तरी ते परत जाऊन तुम्हाला त्रासच होणार आहे, टायर बदलायला पाहिजे. ही व्यक्ती म्हणाली बदला. तो म्हणाला माफ करा, हा टायर इथे मिळत नाही, 100-150 किलोमीटर अंतरात दिल्लीत कुठेतरी तो मिळेल, 2 दिवस गाडी ठेवावी लागेल. त्या मालकाने 2 दिवस गाडी तिथं ठेवली. त्याने तो टायर तिथून आणून त्या गाडीला घातला. पण मुळात त्या मुलाकडे व्यावसायिक वृत्ती असल्यामुळं, विचार करण्याची तशी क्षमता असल्यामुळं त्या मुलग्याला असं डोक्यात आलं की भविष्यात रस्ते वाढणार आहेत, दळणवळण वाढणार आहे, वाहतूक वाढणार आहे, पर्यायानं गाड्या वाढणार आहेत आणि गाड्या वाढल्या तर टायरचा व्यवसाय देखील वाढणार आहे. समजा आपण टायरच्याच व्यवसायात आलो तर, असं म्हणून तो मुलगा टायरच्या व्यवसायात आला. प्रचंड प्रगती झाली, प्रचंड पैसा आला, घरात नोकर चाकर आले, दारात मर्सिडीज गाडी आली, बंगला आला आणि ह्या गोष्टीला देखील कालावधी निघून गेला होता. 20-25 वर्षाचा कालावधी निघून गेला. करोडोची इस्टेट उभा राहिली. त्याचं त्या मुलग्याचं लग्न झालं, त्याला देखील मुलं जन्माला, त्याच्या पोटी जन्माला आली आणि त्याला 4थ्या नंबरची मुलगी झाली होती आणि त्या मुलगीचं नाव आहे कल्पना चावला. आणि हा टायरच्या व्यवसायात आलेला 10-12 वर्षाचा जो कोवळा मुलगा आहे, त्या मुलग्याचं नाव आहे बनारसी लाल चावला, कल्पना चावलांची वडील. एवढ्या श्रीमंत कुटुंबात कल्पना चावला जन्माला आल्या. पण हे उदाहरण मी तुम्हाला सांगण्याचं कारण असं, त्यांनी त्या श्रीमंतीचा वैयक्तिक जगण्यासाठी कधीही उपयोग करून घेतला नाही. ही मुलगी शाळेमध्ये जाताना स्वतःची सायकल घेऊन जायची. मग तुम्ही म्हणणार यात नवल काय? दारात गाडी होती पण त्या गाडीतनं ती कधीही शाळेकडे गेली नाही. घरातल्या नोकर चाकरांना त्यांनी कधीही काम सांगितलं नाही. स्वतः सायकल जर खराब झाली तर त्या हातात पाणी घ्यायच्या, अख्खी सायकल खोलायच्या आणि परत त्या सायकल जोडायच्या. 8वीच्या वर्गात असताना या मुलगीनं आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये अंतराळ यानाची चित्र चिकटवलेली होती. तिचा मोठ्या भावाचं नाव आहे संजय. कल्पना चावलांच्या भावाने विचारलं, कल्पना तू तुझ्या अभ्यासाच्या खोलीमध्ये अंतराळ यानाची चित्र चिकटवली आहेस, याचं कारण काय? कल्पना चावलाने उत्तर दिलं, दादा माझ्या आयुष्याचं स्वप्न ठरलंय, मला अंतराळवीर व्हायचं. कितव्या? 7वी-8वीच्या वर्गात असताना ते आयुष्याचं स्वप्न ठरलेलं होतं. आता आपल्या अभ्यासाच्या खोलीमध्ये कशाची चित्र असतील मी सांगायची गरज नाही. कदाचित तुमच्या मोबाईलवरची वॉलपेपर एकदा चेक करा, कदाचित ते असण्याची शक्यता आहे. आता तर IPL चालू आहे, मॅचेस बघण्यामध्ये आमचा जास्त इंटरेस्ट असेल, आम्ही त्या बघतो आहोत. विचार करून बघा ना, अरे स्टंप मध्ये लाईट आहेत तिथल्या, बाप शेतात राबतोय, मोटरला लाईट मिळत नाहीये, पाणी मिळत नाही, म्हणून रात्रभर भळी आहेत, त्या भळीत ते साप आहेत, चावला तर मरण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. तो आपला बाप रात्रभर शेतात पाणी पाजायसाठी, कारण त्याला दिवसा लाईट मिळत नाही. आणि त्या क्रिकेटच्या स्टेडियम वरती स्टंप मध्ये लाईट आहेत आणि आपल्या घरातलं पोरग बापाच्या घामाचे पैसे रिचार्ज करायचा
डाटा त्याच्यासाठी संपवायचा दिवसाचा, 2 GB डाटा. आमच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. व्यवस्थेनं आमचा मेंदू कधी ताब्यात घेतला हे लक्षात आलं नाही. शेतकरी बापाच्या पोराला कधी असं सांगितलं नाही की तुझं हे क्षेत्र नाहीये, या क्षेत्राकडे तू येऊ शकत नाहीयेस. इथं काम करायचं असेल तर तुला करोडो रुपये खर्च करावे लागतील. साधं उदाहरण सांगतो. माझ्याकडे माझे एक मित्र आहे, त्यांची मुलगी सर ऑलिम्पिक साठी खेळण्याची तयारी करते, शूटिंग मध्ये ऑलिम्पिक साठी खेळण्याची. मी त्यांना म्हटलं ग्रामीण भागातली मुलं सर का जात नाही तिथं, का करू शकत नाही. ते हसले फक्त आणि मला एवढं म्हणाले, युवराज सर मी माझ्या मुलीला ऑलिम्पिक मध्ये खेळायसाठी 8 करोड रुपये बाजूला काढून ठेवले. मी म्हटलं 8 करोड? तर ते म्हणाले रायफलची किंमत 14 लाख आहे. त्या रायफलची किंमत जी आपल्या खात्यात रायफल असते त्याच्यापेक्षा पण ती जास्त ऍक्युरेट आहे. ती दिवसाला 300 बुलेट उडवते सरावासाठी. 300 बुलेट. त्या बुलेट स्वित्झर्लंड वरून येतात. एका बुलेटची किंमत 60 रुपये. 60 गुणिले 300 करा. हे दिवसाला फक्त ती सरावासाठी बुलेट उडवते. ती ज्यावेळेस रायफल घेऊन प्रवास करते त्यावेळेस तिच्या बरोबर 2 असिस्टंट लागतात. अख्खीच्या अख्खी रायफल वेगळी करावी लागते. ती रायफल वेगळी केलेली 2 वेगवेगळ्या बॅग मध्ये भरावी लागते. आणि विमानाने प्रवास करायचा असेल तर अगोदर 1.5 तास हे सगळं तिथल्या अधिकाऱ्यांना दाखवावं लागतं. त्याचं कारण चुकून जर तशी रायफल टेररिस्टच्या हाताखाली सापडली तर एकाच वेळेस तो 300 लोकांना शूट करू शकतो. आणि तो पण ऍक्युरेट, म्हणजे एकदम पॉइंट मध्ये देखील ती गोळी इकडं तिकडं सरकत नाहीये. तिचं खाणं वेगळं, राहणं वेगळं, सरावासाठी दिला जाणारा वेळ वेगळा, कोच वेगळे, प्रवासाचा खर्च वेगळा. मला सांगा ग्रामीण भागातले मुलं हे करू शकतात का? हे शक्य आहे का? काय करणार आहात आपण ऐकून बघून? आमच्या डोळ्याच्या समोर ते चित्र आहे. आमच्या आयुष्याचं चित्र आमच्या डोळ्यासमोर आहे. ते स्वप्न डोळ्यासमोर लावलंय. बापासाठी IPL जिंकल्याचा आनंद कधी आहे माहिती आहे? ज्यावेळेस तुम्ही यशस्वी व्हाल त्यावेळेस. त्यांनी जिंकल्यानंतर आमच्या घरात दिवाळी साजरी नाही होत. आमच्या घरातल्या आईच्या चेहऱ्यावरती हसू नाही येत. आमच्या आईच्या चेहऱ्यावरती तेव्हा हसू येतं जेव्हा त्यांच्या कष्टाचं चीज करणारा कर्तृत्व मुलगा दाखवतो. मुलाकडून ते कर्तृत्व सिद्ध होतं. त्यावेळेस आपल्या आई वडिलांना समाधान वाटतं. आपण आपल्या आई वडिलांना खुश ठेवण्याचा एकमेव मार्ग कुठला असेल तर स्वतः कर्तृत्ववान होणं आणि आपलं कर्तृत्व सिद्ध करणं हा एकमेव मार्ग आपल्या आयुष्यात आहे. ती संधी आपल्याकडे फक्त आहे. कल्पना चावलानी त्या फक्त तिथं चिकटवलं नाही मित्र. एरोनॉटिक्स इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणारी ती भारतातली पहिली मुलगी आहे. वर्गामध्ये ती एकटी असायची मुलगी. शिकवणारे सगळे प्राध्यापक पुरुष, सगळी मुलं. तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं? मी काळ सांगतो 1947 नंतरचा, आत्ताचा नाही. त्या काळामध्ये ती मुलगी वर्गामध्ये एकटी शिकवत असायची. इंजिनिअरिंगला असताना त्यांच्या आयुष्यातला प्रसंग असा आहे, वडील त्या मुलगीला भेटायला गेले होते. या मुलगीनं मेस लावलेली नव्हती. स्वतःचं जेवण ती मुलगी स्वतः करून खात होती. वडील भेटायला गेल्यानंतर त्या दिवशी फक्त वडील म्हणाले, कल्पना आजचा दिवस फक्त गाडीत बस, आपण जेवायला बाहेर जाऊया. कल्पना चावलानी वाटाण्याच्या शेंगा जे त्या पुढे सरकवल्या आणि सांगितलं, बाबा इथं बसा, हा सोडून द्या, मी तोपर्यंत 5 मिनिटात सगळं जेवण बनवते. कल्पना चावलानी हे केलं. 1988 ला त्या नासामध्ये दाखल झाल्या आणि 1998 ला ज्यावेळेस शास्त्रज्ञ पदाची एक जागा निघालेली होती त्या जागेसाठी त्याने ऍप्लिकेशन केलं. 1200 टेस्ट पास व्हाव्या लागत होत्या. 1200. तुम्ही म्हणाल 1200? अभिनव मधनं स्टँडवर जाऊन यायचं नाहीये, गडिंग्लजमधनं कडगावला जाऊन यायचं नाहीये, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा भेदून वरती जायचंय. काय किती क्षमता आणि ताकद लागते त्याचं साधं उदाहरण देतो. सुनीता विल्यम्स मागच्या वेळेस गेल्या होत्या, आठवतंय? किती दिवसासाठी गेल्या होत्या? 8 दिवसासाठी गेल्या होत्या. राहिल्या किती दिवस होत्या? 286 दिवस अंतराळयानात राहावं लागलं होतं. तुम्ही विचार करा फक्त. आपण इथं मावशीच्या गावाला गेलो आणि एखादा दिवस जर एक्स्ट्रा राहावं लागलं, आईची आठवण येते, पप्पा तुमची आठवण येते. कधी न्यायला येणार? मावशीला कधी सोडणार? सगळं सुविधा असताना देखील तुमच्यातले काही मुलांची परिस्थिती, कधीतरी हॉस्टेलला जाऊन राहा ना, मग कळतं आपल्याला घराची किंमत काय आहे, आई वडिलांच्या प्रेमाची किंमत काय आहे, त्याने आपल्याला दिलेल्या सुरक्षित वातावरणाची किंमत काय असते. हे कधी कळतं? ज्यावेळेस आपण त्यांना सोडून कधीतरी बाहेर राहतो. खानावळीच्या अर्ध्या चपात्या भाजलेल्या आणि अर्ध्या कच्च्या ज्यावेळेस आपल्याकडे येतात कधीतरी, त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की आपल्या आईचं कष्ट मोठं आहे.
तिचा संघर्ष मोठा आहे. कल्पना चावला 1200 टेस्ट पास झाल्या आणि त्यांची नासामध्ये निवड झाली. पुढं कल्पना चावलांचं काय झालं तुम्हाला माहिती आहे? कल्पना चावलांच्याकडे 300 मुलं दत्तक होती. ज्यावेळेस कल्पना चावलांचं यान पृथ्वीवरती येणार होतं त्यावेळेस विद्यार्थी दादांनो त्या विमानतळावरती 300 मुलं वाट बघत उभी राहिली होती. कल्पना चावलांच्या यानाचा स्फोट झाला. आपल्या अमेरिकेतल्या एका बंगल्यामध्ये, त्यांनी ज्या बंगल्यामध्ये राहत होत्या त्या बंगल्यामध्ये भिंत बांधायच्या ठिकाणी झाड आडवं येत होतं. त्यांनी भिंत पाडली पण झाड कापलं नाही. 4 लिटर पाण्यामध्ये त्या आपल्या सगळ्या ड्रेस धुत होत्या. त्यांच्या कपाटामध्ये मोजके ड्रेस सापडले, मोजके फक्त कपडे सापडले. आपण विचार करून बघू, मोठं व्हायचंय, स्वप्न पूर्ण करायचे, कृतीत तर ते नसेल तर काय उपयोग आहे? मी 3 संकल्पना सांगतो. या 3 संकल्पना जरा शांतपणे समजावून घ्या. तुमच्याकडे नॉलेज नाही, नॉलेज आहे म्हणजे ज्ञान नाही तुमच्याकडे आहे ना. काय केल्यानंतर काय होतंय याची प्रोसेस तुम्हाला माहिती नाहीये, आहे ना माहिती? म्हणजे जेई काय व्हायचं, सीईटी कसं व्हायचं, नीट कसं व्हायचं, मेडिकलला काय लागतं, यूपीएससी एमपीएससी ला काय लागतं, हे तुम्हाला माहिती नाहीये. माहिती आहे म्हणजे तुमच्याकडे काय आहे? ऑलरेडी ज्ञान आहे. प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, प्रोसेस माहिती आहे. ही प्रोसेस कशी पूर्ण करायची असते याची जाणीव तुम्हाला नाही. म्हणजे प्रोसेस माहिती झाली, आता या प्रोसेस साठी काय काय लागतं? काय काय लागतं? वेळेचं नियोजन करावं लागेल, टाइम टेबल करावं लागेल, योग्य नोट्स वापरावे लागतील, बरोबर? प्राध्यापक म्हणतायत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन टिकवून ठेवावं लागेल, अधिक वेळ अभ्यास करण्याची तयारी ठेवावी लागेल, आरोग्य तसं सांभाळावं लागेल. या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव आहे, ज्ञान आहे, जाणीव आहे. अडचण कुठे आहे सांगू तुम्हाला? हे सगळं फेल जातं तेव्हा जेव्हा ते तुमच्या कृतीत येत नाही. तिसरा त्याच्यातला मुद्दा असा असतो, नॉलेज आणि म्हणजे तुमचं जाणीव, ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत तुम्ही इम्प्लिमेंट करत नाही, कृतीत येत नाही, तोपर्यंत त्या ज्ञानाचा, त्या जाणीवेचा काडीचाही उपयोग नाही. आणि कृतीत काय येत नाही तर आयुष्यातला गोंधळ, डिस्ट्रॅक्शन, अनावश्यक गोष्टीकडे असलेला आपला कल,